भंडारा जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्था बेरोजगार अभियंता तथा शासकीय कंत्राटदार यांना नियमानुसार कामे न देता राजकीय हस्तक्षेप व पक्षपात करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। शासनाच्या ठरवलेल्या प्रमाणानुसार कामे वाटप करण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही प्रत्येक विभागात या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे। तसेच विविध योजना अंतर्गत पूर्ण केलेल्या कामांची थकीत बिले दीर्घकाळापासून अदा न झाल्यामुळे कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे। 10 लाख रुपयापर्यंतचे कामे मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना असताना देखील शासन निर्णय पायमल्ली तोडल्या जात आहेत। कामाचे एकत्रीकरण करून मोठ्या कंत्राटदारांना लाभ देण्यासाठी छोट्या कंत्राटदारांवर अन्याय केला जात आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी रोशन जांगळे, जिल्हा अध्यक्ष राज्य अभियंता संघटना भंडारा जिल्हा, मुईन खान राज्य उपाध्यक्ष राज्य अभियंता संघटना, इंजिनियर संजय नासरे, राजीव वंजारी, मनोज तिरपुडे, गालिब कुरेशी, अनिल मेहर, नरेश साखरवाडे, प्रिया ढोके, आबिद सिद्दीकी तर मजूर सहकारी संघ पदाधिकारी मनोज बागडे, बंडू बुरे, अभिजित वंजारी तसेच वन कामगार संघटना प्रमुख युवराज रामटेके यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता उपस्थित होते। सर सर्वप्रथम तुमचं नाव आणि परिचय द्या आणि काय विषय होता, काय मागण्या होत्या आज तुम्ही इथे आले? मी राज्य अभियंता संघटना जिल्हा भंडाऱ्याचे अध्यक्ष रोशन जांगडे, माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय यांना निवेदन देण्याकरिता सगळे उपस्थित झालेले आहोत। निवेदनाचा विषय असा आहे की जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदार जे आहेत त्यांना नियमानुसार कामं मिळत नाही आणि जिल्ह्यामध्ये अघोषित पद्धतीने राजकीय हस्तक्षेप खूप सुरू आहे। त्याला निर्बंध घालण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र जमलेले आहोत। विषय असा आहे की भंडारा जिल्ह्यामध्ये मजूर सहकारी संस्था असोत, सुशिक्षित बेरोजगार अभियंते असोत किंवा खुल्या निविदाद्वारे आमचे इतर कंत्राटदार जे आहेत यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत जिल्ह्यामध्ये, पण महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांनी समाधानकारक जे पूर्ण केलेली काम आहे त्याची अनेक दिवसांपासून म्हणजे वर्षभरापासून बिलं प्रलंबित आहेत। तर ती एक आमची विशेष मागणी आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की मजूर सहकारी संस्था असोत किंवा इतर कंत्राटदार आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंते यांना शासनाच्या नियमानुसार 10 लाखाच्या खालच्या किमतीची जी कामं आहेत भंडारा जिल्ह्यातील सगळ्या विभागांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काम वाटप समितीकडे पाठवायला पाहिजेत, पण ती तशा प्रकारे ते पाठवत नाही आणि आपल्याच लेवलला ती कामं परस्पर काहीतरी हेतू परस्पर त्या घोटाळा करून कामं वाटप करतात। त्याच्यामुळे जी छोटी जी कंत्राटदार मंडळी आहे जी पूर्ण जिल्हाभर काम करते त्यांच्यासह अन्याय होत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा भेटणार आहोत। तर हे निवेदन जे आहे ते कार्यकारी अभियंत्यांना आधी दिलेलं आहे। याच्यामध्ये विशेष करून आमच्या मागण्या अशा आहेत की 10 लाखापर्यंतच्या कामासाठी काम वाटप समितीच्या शासन निर्णयाची तात्काळ व काटेकोरपणे अंमलबजावणी करावी हा एक विषय आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा आम्ही विनंती करणार आहोत की सर्व विभागांना लेखी आणि बंधनकारक निर्देश द्यावेत जेणेकरून सर्व कंत्राटदारांसोबत न्याय होईल आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि सर्व कॉन्ट्रॅक्टर मंडळी जी आहे सर्व प्रकारची त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही विशेष मागणी आहे। यात आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा निवेदन देणार आहोत की त्यांनी जे काही अघोषित पद्धतीने जो इथे कारभार सुरू आहे अधिकाऱ्यांचा त्याच्यावर निर्बंध घालावे आणि राजकीय हस्तक्षेप जो कॉन्ट्रॅक्टर मंडळींना जिल्ह्याची विकास कामं करताना अडथळा होत आहे त्याला आळा घालावा असं आमची नम्र विनंती त्यांना असणार आहे। आवाज दो हम एक है, आवाज दो हम एक है, रोशन भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।